केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ बोलतायत, थेट जाऊयात। एकूणच देशावरती झालेला हल्ला आहे। या दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा या देशामध्ये जे काही जम्मू असेल, काश्मीर असेल, इथलं जे काही वातावरण एकदम चांगलं सुरू होतं, पर्यटन वाढलं होतं, लोक खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी जात होती आणि हेच कुठंतरी मला असं वाटतं की देश विघातक शक्तींनी हेच हेरलं आणि एक दुर्दैवी असा एक हल्ला या देशावरती झाला आहे। पुण्यातील 2 कुटुंब त्या ठिकाणी फिरायला गेली होती। त्याच्यामध्ये एक संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे म्हणून हे दोघेही त्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत। त्यांच्यासोबत त्या दोघांच्याही सोबत त्यांच्या पत्नी होत्या आणि एक जगदाळेंची मुलगी होती। त्या तिघी ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत। मी सातत्यानं त्यांच्या मुलीशी संपर्कात सुद्धा आहे आणि आता त्या दोघांवरती उपचार सुरू आहेत असं सांगितलं जातं आहे। तर ते नेमकं कुठे त्यांना शिफ्ट केलं आहे, ते आत्ता त्यांची स्थिती काय ही थोडीशी माहिती आपल्याला मिळेल। पण ह्या तिघी जणी आहेत या त्या निश्चितपणे सुखरूप आहेत आणि ताबडतोब लवकर आता त्यांना मदत कशी होईल याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत। अनेक कुटुंब किंवा अनेक लोक महाराष्ट्रातून, पुण्यातून आत्ताही आपण पाहिलं जम्मू काश्मीरला फिरायला गेलेले आहेत मागच्या काही दिवसापासून। त्यामुळे त्यांच्याही सातत्यानं आता काही लोकांचे फोन्स येत आहेत, तेही काही घाबरलेले आहेत। त्यामुळे त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्यासाठी म्हणून, पुण्यात आणण्यासाठी म्हणून कुठलीही व्यवस्था असेल, रेल्वेची असेल, विमानाची असेल, त्यासाठी तिथल्या जी काही प्रशासन आहे त्याच्याशी आम्ही संपर्कात आहोतच। मला असं वाटतं की इतका मोठा हल्ला हा बऱ्याच वर्षानंतर आपण पाहतोय। देशाच्या एकात्मतेवरती, देशाच्या, मला असं वाटतं की या सगळ्या याच्यावरती जो हल्ला आहे निश्चितपणे अत्यंत गंभीर स्वरूपाची दखल माननीय पंतप्रधानांनी घेतली आहे, गृहमंत्री त्या ठिकाणी। माझे दीर संतोष जगदाळे, त्यांची बायको प्रगती जगदाळे आणि त्यांची मुलगी आसावरी जगदाळे हे तिघंजण काश्मीर फिरायला गेले होते 3 दिवसापूर्वी आणि त्यातले माझे दीर जे संतोष जगदाळे आहेत ते थोडे इंजर्ड झालेले आहेत आणि लेडीज सेफ आहेत। तर काश्मीरमध्ये हा हल्ला झालेला आहे, दहशतवादी हल्ला झालेला आहे। यामध्ये 27हून अधिक जण ठार झाल्याची माहिती समोर येते आहे। यामध्ये महाराष्ट्रातील सुद्धा नागरिक आहेत। 4 जण महाराष्ट्रातील आहेत, त्यातील 1 ते 2 जण हे जखमी आहेत अशी माहिती समोर येते आहे।